लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। दर्शकों, सोलापुर महानगर पालिका का चुनाव सर पर है। बात करें तो महाविकास आघाड़ी हो या महायुति हो, इस बार का चुनाव इन दोनों के बीच में कांटे की टक्कर होनी बाकी है। कहा जाता है कि महाविकास आघाड़ी हो या महायुति हो, इन दोनों के बीच ही महानगर पालिका का चुनाव होगा और दोनों के बीच ही तगड़ी फाइट देखने को मिलेगी। महायुति हाई कॉन्फिडेंस में है क्योंकि महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में महायुति को जो है सरकार बनाई, देवेंद्र फडणवीस के अध्यक्षता में महाराष्ट्र में सरकार बनी। लेकिन इस बार सोलापुर महानगर पालिका में क्या कुछ समीकरण है, आज हमारे साथ जुड़े हैं देवेंद्र भंडारे। देवेंद्र भंडारे साहब जो है मोची समाज के शहर जिलाध्यक्ष हैं। पिछले 40 सालों से वो सामाजिक राजकीय कामों में बढ़ चढ़कर हिस्सा ले रहे हैं। 15 सालों से वो नगर सेवक हैं। पहली बार उन्होंने 2002 में चुनाव लड़ा था और जीत हासिल की थी। लेकिन भंडारे साहब इस समय कांग्रेस से नाराज है, कांग्रेस से दूरियां बनाए हुए हैं। यहाँ तक के विधानसभा के चुनाव में अपने सहयोगी को लेकर, अपने नगर सेवकों को लेकर उन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। मोची समाज का गढ़ रहने वाला, कांग्रेस का गढ़ रहने वाला, कांग्रेस का बाले खिल्ला रहने वाला प्रभाग क्रमांक 17 इस समय भारतीय जनता पार्टी की दिशा में दिख रहा है। क्या कुछ कहता है समीकरण महानगर पालिका के चुनाव को लेकर? देवेंद्र भंडारे क्या कुछ सोच रहे हैं, उनकी राजनीति पर थोड़ा सा हम नजर डालने की कोशिश करते हैं। भंडारे साहब, सबसे पहले लोक प्रधान में मैं आपका स्वागत करता हूँ। नमस्ते भंडारे साहब, जैसा कि आप 40 सालों से राजनीति में हैं, थोड़ा सा आपके करियर पर हम नजर डालते हैं। क्या कुछ आपका परिवार रहा, क्या कुछ एजुकेशन रहा, उसके बाद 3 बार आप नगर सेवक बने, उसके बाद माजी सभागृह नेता बने, कैसा कुछ एक्सपीरियंस रहा? थोड़ा सा हमारे दर्शकों को आपके बारे में बताइए। शहर तो आपको जानता ही है, लेकिन थोड़ा सा अपने बारे में आप हमारे दर्शकों को बताएं। मी देवेंद्र तिम्मप्पा भंडारे, राहणार उत्तर सरबाजार, लष्कर महावीर चौक, सोलापूर। मी एका सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला। माझे वडील मिल कामगार होते आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना वडिलांचं मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी त्यांचं हृदयविकारानं मिलमध्ये काम करत असताना त्यांचं हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं। त्यानंतर घरची सर्व जबाबदारी माझ्यावर, मी अत्यंत लहान होतो, माझे मोठे बंधू स्वर्गीय राजेंद्र भंडारे यांच्यावर ही जबाबदारी आली आणि वडील आमचे समाजामध्ये खूप मोठे समाजसेवक होते। आमच्या मोची समाज सेवा सुधारक मंडळाचे ते 25 वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले आणि तो वारसा आमच्या दोन्ही भावंडांकडे आलेला आहे। माझे मोठे बंधू स्वर्गीय राजेंद्र भंडारे देखील खूप मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणारे आणि खूप मोठे समाजसेवक त्यांनी होऊन गेले। समाजामध्ये अनेक रूढी परंपरा ज्या वाईट होत्या त्या बंद करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी देखील समाजसेवेचं, समाजामध्ये जे काही लोकांच्या अडीअडचणी असतात ते सोडवण्यासाठी मी वयाच्या 17व्या वर्षापासून ते आजपर्यंत मी सातत्यानं काम करत आहे। भंडारे साहब, देखा गया आपने कहा कि आप एक मिल कामगार के लड़के हैं, मिल कामगार के आप एक बेटे हैं। मिल कामगार के बेटे से लेकर जो है आप 15 सालों के नगर सेवक रहे, माजी सभागृह नेता रहे और मोची समाज के आप जिला और शहर अध्यक्ष हैं। कैसी खुशी है एक मिल कामगार का जो है लड़का बेटा आज इस मुकाम पर है और मोची समाज के सामाजिक कामों में बढ़ चढ़कर हिस्सा लेता है और 15 साल का आपका एक्सपीरियंस रहा है। आप नगर सेवक, फिर माजी सभागृह के नेता के पद को भी आपने संभाला, कैसी खुशी है? मी वयाच्या 17व्या वर्षी माझ्या वडिलांचं दुःख निधन झाल्यानंतर त्यावेळेस माझे गुरुवर्य आदरणीय प्रकाश उलवार साहेबांनी मला राजकारणात आणलं। 1983 ला माननीय माझे गुरुवर्य प्रकाश उलवार साहेब हे
सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यावेळेस त्यांनी मला सोलापूर शहर युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती केली आणि तेव्हापासून मी त्यांच्या सोबत मी राजकारणामध्ये माझी सुरुवात झाली। त्यावेळेस सन्माननीय माझे गुरुवर्य प्रकाश इल्वार यांना सोलापूर शहर मध्येच्या आमदारकीसाठी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली। मी त्यांच्यासोबत माझ्या विभागातल्या सर्व कार्यकर्त्याला त्यावेळेस महावीर तालमीचं पूर्ण सहकार्य एल्वार साहेबांना होतं आणि त्या पद्धतीनं एल्वार साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहिलो आणि त्यावेळेस एल्वार साहेबांना संपूर्ण मोची समाजाने देखील खूप मोठं त्यांना पाठिंबा दिला, त्यांना निवडून आणण्यासाठी मोठं काम केलं आणि वयाच्या 17व्या वर्षापासून मी एल्गार साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना त्यांनी देखील मला तेवढंच माझ्यावर प्रेम केलं आणि एल्गार साहेबांनी माझं काम करण्याची पद्धत, माझी संघशक्ती, त्याच पद्धतीने मी मास लीडर म्हणून मी शेकडो कार्यकर्ते घेऊन एल्गार साहेबांच्या सोबत सातत्यानं गेली 40 वर्ष काम केलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून ज्यावेळेस एल्गार साहेब निवडून आले, आमदार झाले, सोलापूर शहर मध्येचे 2दा आमदार झाले, त्यावेळेस आम्ही संपूर्ण समाज, मी स्वतः त्यांच्या सोबत होतो आणि माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला मोठं करण्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि माझे गुरु आदरणीय प्रकाश इल्वार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच पद्धतीने आदरणीय सुशील शिंदे साहेबांनी देखील मला आशीर्वाद दिलेला आहे आणि इल्वार साहेबांच्या माध्यमातून मला नगरसेवक हे पद मिळालं, स्थायी समितीचे चेअरमन म्हणून मला त्यांनी निवडलं, त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह म्हणून देखील मला त्यांनी माझी नियुक्ती केली आणि हे करत असताना आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी देखील मला आशीर्वाद दिलेला है। भंडारे साहब, जैसा कि आप कई चुनाव देख चुके हैं, जैसा कि आपने बताया कि 40 सालों से सामाजिक और राजकीय कामों में आप बढ़ चढ़ हिस्सा लेते हैं। अब सोलापुर महानगर पालिका का चुनाव आने वाला है, पहले चुनाव और अब चुनाव हो रहा है, तो उसमें क्या कुछ आपको डिफरेंस दिखता है, क्या कुछ बदलाव दिखता है आने वाले चुनाव में और पहले के चुनाव में? नाही, अगोदर जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये सत्ता होती आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये होती, परंतु आज जर पाहिलं तर देशाला एक कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेलं आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण आज पाहतो की देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देश विकासाकडे वाटचाल करत आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे आणि आज सोलापूर शहर मध्ये आपण माननीय आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून आज या गेल्या 6 महिन्यापासून पाहतो की त्यांचे एक अत्यंत युवक असा नेतृत्व सोलापूर शहर मध्येला मिळालंय, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देखील आज या ठिकाणी सोलापूर शहर मध्येचा विकास होतोय। एकंदरीत आज पाहतो की म्हणजे संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाची जी लाट आहे, म्हणजे लोकांची जी मानसिकता कल आहे की बाबा आज या देशाला पुढे कोण जाऊ शकतो, या महाराष्ट्राला पुढे कोण घेऊ जाऊ शकतो, तर ते केवळ भारतीय जनता पक्ष पार्टी आहे आणि त्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कुशल नेतृत्व देशाला आणि महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये देखील आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार आहे, जिसको कांग्रेस पार्टी ने, जैसा कि आपने कहा कि माजी केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे हो, प्रकाश जी अलगुलवार हो, जिस भंडारे साहब को कांग्रेस कमेटी ने 15 साल का नगर सेवक बनाया, माजी सभागृह नेता बनाया, स्थायी समिति का चेयरमैन बनाया, लेकिन ऐसी क्या वजह रही कि भंडारे साहब कांग्रेस पार्टी छोड़कर, कांग्रेस से बगावत कर जो है बीजेपी में शामिल होते हैं विधानसभा के चुनाव में? हा अत्यंत महत्वाचा तुम्ही प्रश्न मांडलेला आहे, कारण हा प्रश्न अनेक लोक आम्हाला विचारतातच, परंतु ज्या वेळेस परवाच्या विधानसभेमध्ये आम्ही पाहिलं की सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 2 समाज अत्यंत मोठे आहेत,
म्हणजे भक्कमपणे शहर मध्यमध्ये एक मुस्लिम समाज मोठ्या पद्धतीने आहे, त्यानंतर दुसरा नंबर म्हणजे मोची समाज मोठ्या प्रमाणात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या दोन्ही समाजाला सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेस पक्षाकडनं आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. आणि आम्ही गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून या मतदारसंघामधले जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे होते ते स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ असतील, त्याच पद्धतीने माझे गुरु आदरणीय प्रकाश शिलवार साहेब असतील, त्याच पद्धतीने स्वर्गीय कमळे गुरुजी असतील, आदरणीय आमदार खासदार प्रणितताई शिंदे असतील, या सर्वांना निवडून आणण्यासाठी गेल्या 50-60 वर्षापासून आपण पाहतोय की मोची समाज सातत्यानं काँग्रेसच्या बरोबर आहे. मग समाजाची अशी इच्छा होती की बाबा मोची समाजाचा आपण एवढा मोठ्या पद्धतीने मतदार असताना आपल्या समाजाचा आमदार पक्षाने तिकीट का देऊ नये, पक्षाने कुणाला देऊन, परंतु आपल्या समाजाला पक्षानं एक आमदारकीचं तिकीट दिलं पाहिजे. या भावनेतून मी आमच्या समाजाची बैठक झाली आणि गेल्या टर्ममध्ये देखील पहिल्यांदा बैठक झाली होती की त्यावेळेस की बाबा परिणिताईंनी शब्द दिला की पुढच्या वेळेस आम्ही या ठिकाणी मोची समाजाला तिकीट देण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेन, असं भगतसिंग मार्केट येथील आधार केंद्रामध्ये त्या वेळेस ते परिणिताईंनी मी शब्द दिले. आणि परवाच्या या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांची, मोची समाजामधल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली की पक्षानं, काँग्रेस पक्षानं आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे, त्या पद्धतीनं आपण तिकीट मागणी करायची अशा पद्धतीने ठरल्यानंतर मी आणि माझे मोची समाजाचे युवक कार्यकर्ते सन्माननीय अंबादास बाबा कुरगुळे आम्ही पक्षाकडे रीतसर आम्ही तिकीटाची मागणी केली. जर तिकीट नाही दिल्यास कमीत कमी मोची समाजामधले 25 ते 30 पदाधिकारी आम्ही राजीनामा देणार अशा पद्धतीचं लेखी निवेदन देखील आम्ही काँग्रेस पक्षाकडे आदरणीय प्रणिताईकडे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब निवेदन आम्ही त्या पद्धतीने दिलं. पक्षाचे अध्यक्ष देखील त्या चेतन नोरटे यांनी त्या पद्धतीने त्यांना ते निवेदन सादर केलेलं आहे. परंतु एवढं केलेलं असताना देखील आमच्या समाजाकडे पूर्णपणे काँग्रेस पक्षानं या विधानसभेला दुर्लक्ष केलं. वास्तविक पाहता चेतन नोरटे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांच्या समाजाचं 2000 मतं देखील नाहीत. धनगर समाज शेवटी जेव्हा राजकारण येतो तेव्हा जातीचं समीकरण बघितलं जात आहे, परंतु चेतन नोरटेच्या समाजाचं 2000 देखील मतं नसताना ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना पुन्हा त्यांनाच या सोलापूर शहर मध्येच विधानसभेचे तिकीट देणं हे म्हणजे जेणेकरून आमच्या समाजाचा केवळ मतदानासाठी उपयोग करायचा आणि या ठिकाणी अशा पद्धतीची भावना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये झाली आणि आमच्या समाजामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झाला. आणि आम्ही पक्ष सोडलं की ते आमच्यावर अन्याय झाला अशातला भाग नाही की आमच्या समाजावर अन्याय केलेला आहे. आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने शहर मध्ये आमचे मतदार असताना जवळजवळ 35 ते 40 हजार मतदार असताना तुम्ही चेतन नरोटे सारख्या 2000 मतदान आहेत त्यांच्या समाजाचे या मतदारसंघामध्ये आणि तुम्ही त्यांना तिकीट देता हे बरोबर नाही ना. म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष काँग्रेसच्या जे आमदारकीचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही निवडून आणायचं, खासदारकीच्या उमेदवारांनी निवडून आणायचं, या ठिकाणी काँग्रेस पक्षाला ताकद द्यायचं आणि ज्यावेळेस विधानसभेचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला डावलणार हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जो समाज आहे मोची समाज तो एकदम पेटून उठला आणि समाजावर खूप मोठे अन्याय झाले ही भावना निर्माण झाली. कारण आम्ही पाहतोय की प्रणिताई शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आमचं खूप मोठं योगदान आहे. प्रणिताई शिंदे ज्या समाजातनं ढोर समाजातनं निवडून येतात त्यांचे देखील 2000 मतं देखील नाहीत, परंतु त्यांना निवडण्यासाठी आम्ही 15 वर्ष आम्ही त्यांना निवडून आणलं, मोची समाजाने निवडून आणलं आणि ते खासदार झाले. खासदार झाल्यानंतर त्यांचे त्या ठिकाणी आम्हाला संधी द्यायला पाहिजे होतं, आम्हाला नाही तर कमीत कमी मुस्लिम समाजाला संधी द्यायला पाहिजे. पण ते दोन्ही सोडून केवळ त्यांच्या सोबत राहणाऱ्या त्यांचे कार्यकर्ता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याच विश्वासातलं जर अशा पद्धतीनं जर ताईनं हे या पद्धतीनं काम करत असेल
पण पार्टी जर काम करत असेल तर आमच्या समाजावर अन्याय आहे. या पद्धतीने आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सोबत, प्रणिताई यांच्या सोबत देखील आमची बैठक झाली आणि त्यावेळेस त्यांनी देखील आम्हाला म्हणजे योग्य त्या ठिकाणी वागणूक देखील दिलेली नाही. कारण प्रणिताईंच्या स्वभावामुळे देखील अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षामधले अत्यंत दुखावले गेलेले आहेत, जे पक्षाला सोडून गेलेले आहेत. त्यांच्या एकंदरीत घमंडखोर स्वभावामुळे पक्षाचे अनेक लोक, सगळे दिग्गज लोक ते सोडून गेले आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही देखील पक्षाला या ठिकाणी आम्ही पक्षातून आम्ही वेगळे झालो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही औरंगाबाद येथे पक्ष प्रवेश 5 नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी पक्ष प्रवेश केला. भंडारी साहब, जैसा कि आपने कहा कि आपको टिकट नहीं मिला, इसलिए आपने जो है बीजेपी में प्रवेश किया. खासदार प्रणिती शिंदे का विधानसभा चुनाव के पहले एक स्टेटमेंट था कि निष्ठावंत कार्यकर्ता को टिकट मिलेगा. तो चेतन नरोटे निष्ठावंत कार्यकर्ता है क्या? ऐसा भी शहर में कहा जाता है. आप उसको लेकर क्या कहते हैं? चेतन नरोटे हमारे सामने निष्ठावान नहीं है. अच्छा. वो एक तो अपक्ष बोल के चुन गया है, एक तो मेरे सामने वो पार्टी में आया. सो अच्छा. मैं उससे सीनियर हूँ पार्टी में. अच्छा. मैं सीनियर रहने के बाद मेरे सामने जो चेतन नरोटे पार्टी में आता, उसको टिकट देते बोलते हमारे पर अन्याय है नहीं. अच्छा. आप कह रहे हैं कि मुस्लिम समाज या मोची समाज को टिकट मिल जाता तो आप काँग्रेस पार्टी में रहते, ऐसी आपकी भूमिका आहे. कसं आहे, दोन्ही समाजाला कोणी हे काँग्रेस सोबत असल्यामुळे कुठेतरी त्यांना न्याय दिल्यासारखं झालं असतं ना. ही आमची बाजू होती. अगर मुस्लिम समाज को टिकट मिलता तो आप पार्टी के साथ रहे. निश्चित. कौन था ऐसा उम्मीदवार जो कोणी असू दे, हे दोन्ही समाज पक्षासाठी सातत्यानं गेल्या 50-60 वर्षापासून काम करतात. त्यांना तिकीट द्यायला पाहिजे ही आमची भावना होती. आम्ही एकाच जातीला असं मी म्हणणार नाही. आमचं तर मागणी होतं आमच्या समाजाला द्याच, परंतु आमच्या बरोबर मुस्लिम समाजाने काम केलंय, त्यांना तर द्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही त्या समाजाला बी वगळलं, मुस्लिम समाजाला, मोची समाजाला बी वगळलं. त्यांचे 1,500-2 हजार मतं नाही तर चेतन नरोटेला तुम्ही तिकीट देता म्हणजे हे बरोबर नाही ना. कांग्रेस छोड़ने का कारण क्या रहा? टिकट ना मिलने का या फिर खासदार प्रणिती शिंदे का स्वभाव? नाही, प्रणिती शिंदेचा तर स्वभाव एक नंबरवर. त्यांचं म्हणजे ज्या पद्धतीनं जे सिनियर कार्यकर्ते आहेत ना, त्यांना ज्या पद्धतीनं वागणूक द्यायला पाहिजे ते त्या पद्धतीने देत नाहीत. त्यामुळे आज आपण पाहतो की जे दिग्गज लोक होते काँग्रेस पक्षामध्ये, स्वर्गीय महेश कोटे असतील, आदरणीय योन बेऱ्या साहेब असतील, तौफिक पहलवान शेख असतील, ज्योती वाघमारे असतील, आदरणीय सुधीर खरटमल असतील, असे जवळ म्हणजे यादी जर काढली तर 50-60 कार्यकर्ते निघतात. त्याच्यामध्ये मी स्वतः आलो, अमोल शिंदे आले, अंबादास बाबा करगुळे आले, जयम जंगम आले. अशा अनेक लोकांना कुठेतरी त्यांनी दुखावल्यामुळं, त्यांच्यामुळं आज हे लोक सगळे म्हणजे आज नाराज झालेले आहेत. वास्तविक सिनियर लोकांच्या म्हणजे त्यांचं जे योगदान आहे, पक्षासाठी दिलेले जे योगदान आहे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना सांभाळलं पाहिजे ना. भंडारी साहब, अब आने वाले महानगर पालिका चुनाव को लेकर प्रभाग क्रमांक 17 में आप 3 बार के जो है नगर सेवक रह चुके हैं, तो आप वहां के दावेदार हैं. क्या लगता है, पार्टी से कुछ डील हुई है टिकट को लेकर प्रभाग क्रमांक 17 के? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता गेल्या 4 टर्म मी प्रभाग क्रमांक 17चा 3 वेळेस नगरसेवक निवडून आलेला आहे. 4थ्यांदा माझा पराभव झाला. आज या ठिकाणी काम करत असताना गेल्या वेळेस ओपन मध्ये त्या ठिकाणी मी थांबलो होतो. यंदा देखील महिला आरक्षण पडलेलं आहे त्या ठिकाणी SC साठी, आणि ओपन मध्ये मी निश्चित दावेदार आहे. कारण त्या विभागातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने काम केलेलं आहे. गेले 40 वर्षापासून त्या लष्कर विभागामध्ये लोधी समाज असू द्या, मोची समाज असू द्या, मुस्लिम समाज, महार समाज, ढोर समाज, चांभार समाज, कुंभार समाज, कलाल समाज, या सर्व समाजाचे माझे अत्यंत जवळीक असे संबंध आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने मी गेले 40 वर्षापासून काम करतो. त्यामुळं त्या प्रभागामध्ये निश्चित मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ओपन मध्ये निश्चित तिकीटसाठी मी मागण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शेवटी पक्ष ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी काम करण्यास तयार आहे. भंडारी साहब, ऐसी भी चर्चा है कि जो कांग्रेस छोड़कर बीजेपी में आए वो मेहमान है आमदार साहब की
तरफ से भी कहा जा रहा है और ऐसी भी चर्चा हो रही है कि प्रभाग क्रमांक 17 में जो जूने कार्यकर्ता है भारतीय जनता पार्टी के, उनका टिकट कट कर आपको कैसे टिकट दिया जाएगा, ऐसा लोग कह रहे हैं। चर्चा है भारतीय जनता पार्टी के अंदर। नाही, शेवटी कसं आहे माहिती आहे का, भारतीय जनता पक्षामध्ये आज जरी आम्ही प्रवेश केला तरी पक्ष जर समजा एखाद्या अगोदरच्या कार्यकर्त्याला जर तिकीट दिलं तर आम्हाला तसं काय वाईट वाटणार नाही। शेवटी आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर निष्ठा ठेवून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर निष्ठा, त्यांच्या कार्याची पद्धत, कणखर नेतृत्व, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्यकुशलता नेतृत्व, विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये, या सर्व जमेच्या बाजू आम्ही पाहून सोलापूर शहरामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे। संपूर्ण सोलापूर शहरामध्ये, लष्कर विभागामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज आहे त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष काम करणार आहे। त्या ठिकाणी पक्षाला जर मला संधी दिली तर निश्चित मी लढवेन, अन्यथा पक्षाला तिकीट जरी नाही दिलं तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करण्यास तयार आहे। नहीं, आपके प्रभाग क्रमांक 17 में जो जूने कार्यकर्ता हैं भारतीय जनता पार्टी के, वो ऐसा कह रहे हैं कि, और कांग्रेस के भी कुछ कार्यकर्ता जो आपके सहयोग में काम करते थे, कि भंडारी साहब ने खुद के पैर पर जो है कुल्हाड़ी मार ली है बीजेपी में प्रवेश कर उनको टिकट मिलना भी बहुत मुश्किल है, क्योंकि अगर उनको टिकट दिया जाएगा तो पुराने कार्यकर्ता नाराज हो जाएंगे। ना मी काय म्हणलो की बाबा पक्षानं जे ठरवलं ते मला मान्य, अगर टिकट नहीं मिलता तो भी पक्षासाठी काम करणारा बगावत नहीं करेंगे नाही, पार्टी पक्ष नाही। आज मला मी गेल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मला शहराचा उपाध्यक्ष म्हणून मला संधी देखील दिलेली आहे। माझे कामाची पावती, माझं सगळं काही मी काम करण्याची जी पद्धत आहे, गेल्या 40 वर्षापासून मी ज्या निष्ठेनं लोकांच्यासाठी मी काम करतो त्या पद्धतीने आज मला भारतीय जनता पक्षाने मला उपाध्यक्ष म्हणून संधी देखील दिलेली आहे। त्यामुळे मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चित मी काम करणार। पंडित साहब देखिए, कांग्रेस से बहुत सारी वजह आपने बताई, बहुत सारे कारण बताए कि कांग्रेस पार्टी छोड़ने का। उसके बाद अगर देखा जाए तो आपका जो प्रभाग है, प्रभाग क्रमांक 17, वहां पर अल्पसंख्यक समाज जो है ज्यादा है, और आपके 3 चुनाव का अगर अभ्यास किया जाए तो अल्पसंख्यक समाज आपके हमेशा से पीछे रहा है। तो ज्यादातर अगर चुनावी विश्लेषण बताते हैं, प्रभाग क्रमांक 17 का जो भी अल्पसंख्यक समाज है या पूरा देश का अल्पसंख्यक समाज है, वो बीजेपी और शिंदे गठ, एकनाथ शिंदे गठ, उनकी तरफ ज्यादा मतदान नहीं करता, क्योंकि वो खास समुदाय की पार्टियां हैं। मतलब पार्टी में जाने से पहले बहुत सारे आपके पास ऑप्शन थे। शरद चंद्र पवार की राष्ट्रवादी थी, अजित पवार की राष्ट्रवादी थी, फिर सुना है एमआईएम से भी आपको ऑफर आ रहे थे विधानसभा के चुनाव में। खास भारतीय जनता पार्टी में प्रवेश करने का क्या आपका कारण रहा? दूसरी पार्टियां भी ऑप्शन थी आपके पास। नाही, मी मगाशी बोललो ना की याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत। एक वार्डाचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीने आहे आणि देशाच्या लोकसभेचा आणि विधानसभेचा तो प्रश्न वेगळा आहे। आज देशामध्ये विश्वगुरु म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिले जाते आणि त्या पद्धतीने आज आपण संपूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं जे कामाची पद्धत आहे, सर्व जाती धर्मासोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे। परंतु काही वेळेस असं दर्शवलं जातं की भारतीय जनता पक्ष फक्त एका समाजाकडे, एका धर्माकडे लक्ष द्या अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने प्रचार केला जातो तो अत्यंत चुकीचा आहे। आज या ठिकाणी आपण पाहतो की आज सोलापूर शहरामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होतात तर लोक देखील बाबा समोरचा कॅन्डिडेट हा कशा पद्धतीने वादासाठी काम करतो, लोकांशी कशा पद्धतीने संपर्क ठेवतो, ह्याला अत्यंत महत्त्वाचं देतात। आणि त्या पद्धतीने आज माझ्या वार्डामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जरी जास्त असली तर त्यांचे माझे रिलेशन चांगले, अत्यंत चांगल्या पद्धतीने मी त्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे आज मी ज्या वेळेस 3 वेळेस निवडून आलो त्यावेळेस प्रत्येक समाजाच्या लोकांनी मला सातत्याने निवडून देण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। माझ्या तर पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस लोकांनी मला वर्गणी काढून त्या ठिकाणी मला मतदान केलं, निवडून दिलं। अशा पद्धतीने मी लहानपणापासून काम केलं। त्यामुळे या प्रभागातल्या प्रत्येक जाती धर्माचे लोक माझ्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्या पद्धतीने मला त्यांचं सहकार्य राहील।
विधानसभा के चुनाव में एमआईएम की तरफ से आपको पार्टी में शामिल होने के लिए संपर्क में थे, ऑफर था, ऐसा चर्चा है? नाही, मला विधानसभेला अनेक पक्षाच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधले होते. मी त्याचं आता नाव या ठिकाणी सांगणार नाही, परंतु मी त्या पद्धतीनं मी त्या लोकांना मी म्हणलं की बाबा मी काही तुमच्या पक्षात मी येणार नाहीये. मला माझं समाजाचं, माझा सोलापूर शहरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाची मला गरज आहे. आणि त्या पद्धतीने मी गेल्या 40 वर्षापासून एक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षामध्ये मी काम केलो. आणि त्याच पद्धतीने पुढच्या वेळेस जेव्हा मी कामाला माझी सुरुवात होणार आहे दुसऱ्या इनिंग मध्ये, तर मी एका राष्ट्रीय पक्षामध्येच काम करण्याचा असं मानच आहे. आणि त्या पद्धतीने मी भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये मी प्रवेश करून माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे. भंडारी साहब, मान लो टिकट मिलता है और चुनाव भी शुरू होता है, तो अल्पसंख्यक समाज खास करके आपसे थोड़ा सा दूर जाएगा, ऐसा आपको नहीं लगता? आपकी पार्टी की वजह से नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की आता एमआयएमचे लोक आता एका जातीपुरता त्यांनी राजकारण करून समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा दृष्टिकोनात प्रयत्न करतील, त्यात काही वादच नाही. परंतु मुस्लिम समाजामधले बी अनेक असे लोक आहेत जे विचारवंत लोक आहेत, चांगल्या पद्धतीचे संपर्क है समाज के, चांगले विचार करणारे जे लोक आहेत, त्यांनी निश्चित माझ्यासोबत बाबा व्यक्तिगत देवेंद्र भंडारे जे आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आमच्यासाठी, आमच्या विभागासाठी, तर त्या दृष्टिकोनात निश्चित ते लोक माझ्यासोबत ते थांबतील. मतलब आपको आपका चेहरा लोग देखेंगे, पार्टी को नहीं देखेंगे, ऐसा? माझ्यासोबत निश्चित ते थांबतील. मला भंडारी साहब, जैसा कि अभी महानगर पालिका के चुनाव में देखा गया, आज जो आने वाले महानगर पालिका के चुनाव है उसमें महायुति और महाविकास आघाड़ी के बीच चुनाव कांटे की टक्कर होगी, ऐसा माना जाता है. आपको क्या लगता है कि कांग्रेस जो 2014 के पहले एक बालेखिल्ला था, महापौर भी, सत्ता भी जो है महानगर पालिका में कांग्रेस की हुआ करती थी, दिल्ली से लेकर जो है गली से लेकर दिल्ली तक पार्टी की सरकार थी, इस बार क्या कुछ हालात रहेंगे चुनाव में कांग्रेस पार्टी के? सोलापूर शहरामध्ये तसं पाहिलं तर जोपर्यंत आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक चालत होती, त्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय प्रकाश उलवार साहेब असतील, विष्णुपंत आता कोटे असतील, आदरणीय स्वर्गीय बाबुराव चाकुदे साहेब, त्याच पद्धतीनं महेशांना कोटे असतील, UN बेरा साहेब असतील, सुधीर खरटम असतील, ही दिग्गज माणसाच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही दिग्गज माणसं सोलापूर काँग्रेसमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचे चॅनल होतं आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांना माहिती होती. आणि त्यामुळे ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी येत होती. परंतु शिंदे साहेबांच्या नंतर आज एक हाती कारभार आदरणीय प्रणिताई शिंदेच्या हाती कारभार आल्यामुळं संपूर्ण काँग्रेस पक्षामध्ये विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे. समन्वय समितीला महत्व राहिलेलं नाही, समन्वय समिती बरखास्त केलेली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे आता यापुढे सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष बोटावर मोजण्या एवढेच लोक त्या ठिकाणी येतील. आता ज्या पद्धतीने या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जे आमदार आहेत ते माननीय आमदार सुभाष देशमुख असतील, माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब असतील, माननीय युवा आमदार आदरणीय देवेंद्रदा कोटे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आता भक्कमपणे सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तो जैसा कि भंडारी साहब ने कहा कि महापौर आपका होगा और सरकार आपकी होगी, उसकी तैयारियां भी हो चुकी है. दूसरी तरफ जो है महाविकास आघाड़ी कांग्रेस पार्टी हो, शरद चंद्र पवार की राष्ट्रवादी पार्टी हो, आपको रोकने के लिए मेहनत जारी है और एमआईएम पार्टी को भी वो ऑफर दे रहे हैं कि मिलकर चुनाव लड़ेंगे. अगर सब मिलकर चुनाव लगते हैं तो उसका थोड़ा सा आपको टक्कर धक्का लगने वाला है क्या? नाही, तसं काय होणार नाही. भारतीय जनता पक्ष निश्चित या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्यावर या ठिकाणी त्यांचा झेंडा फडकणार आहे, भगवा ध्वज.
आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की अत्यंत चांगल्या पद्धतीने तिन्ही आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. कार्यकर्त्यांची मोठ्या पद्धतीने फळी आहे आणि खूप मोठा ओघ जो आहे ना आज भारतीय जनता पक्षाकडे झुकलेला आहे. कारण त्या ठिकाणी सक्षम आमदार तिन्ही आमदार या सोलापूर शहरामध्ये काम करतात. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार हे निश्चित. क्या कुछ मुद्दे को लेकर आप लोगों के बीच जाएंगे भंडारे साहब? जैसा कि आपको टिकट भी मिलता है तो जनता के बीच आप कौन से मुद्दों को लेकर, खास करके प्रभाग क्रमांक 17 के कौन सी समस्याओं को लेकर, कौन से मुद्दों को लेकर आप जनता के बीच जाएंगे और मतदान की अपील करेंगे? वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक 17 हा अत्यंत दाटीवाटीचा आणि झोपडपट्टीचा भाग आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की लोधी समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यानंतर आपण पाहतोय की मोची समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर ढोर समाज, चांभार समाज, कुमार समाज, वेगवेगळ्या समाजाचे लोक या प्रभाग क्रमांक 17 मध्ये आहे. आणि हा संपूर्ण जो प्रभाग आहे अत्यंत झोपडपट्टीचा भाग आहे. अत्यंत म्हणजे रस्ते अरुंद आहेत, अनेक समस्या आहेत या प्रभागामध्ये. आज रमाई आवास योजनेच्या माध्यमातून आज मोजी समाजामध्ये अनेक घरं आज या ठिकाणी होत आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. दैनंदिन स्वच्छता महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आपण पाहतो की दिवाबत्ती, रस्ते, ड्रेनेज ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या पद्धतीनं आज माननीय आमदार देवेंद्रदा कुटे यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी आपण निधी मागितलेला आहे आणि त्या पद्धतीने रस्ते देखील त्यांनी मंजूर केलेले आहेत. त्या पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे की ड्रेनेजचा प्रश्न आहे, दिवाबत्तीचा प्रश्न आहे. आणि हे सातत्यानं आम्ही आमदार देवेंद्रदादा यांच्या कोटे यांच्या कानावर घातलेले आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी देखील निधीचे पत्र देखील त्यांनी दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर कामं देखील त्या ठिकाणी चालू होतील. महानगरपालिकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी रमाई आवास योजना घरकुल हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांचे घर मंजूर झालेले आहेत. ते देखील लवकरात लवकर ते घर देखील बांधकाम सुरुवात होईल. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे बेरोजगारीचा देखील खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की आता IT आज सोलापूर शहरामध्ये आमदार देवेंद्र कुटे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीने ते देखील प्रयत्न करत आहेत. लवकर म्हणजे रोजगाराचा जो महत्वाचा प्रश्न आहे ते देखील लवकरात लवकर म्हणजे सोडवण्यासाठी माननीय पालकमंत्री आमदार देवेंद्रदादा कुटे हे देखील निश्चित प्रयत्न करत आहे. आणि त्यांनी प्रभागातले जे बेरोजगार युवक आहे आणि त्यांच्यासाठी ते रोजगार मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. शहर में कौन से मुद्दों को लेकर आप चुनाव लड़ेंगे? प्रभाग के बारे में तो आपने बताया. शहर के जो बड़े मुद्दे हैं जैसे पानी का मसला रहा है कि रोज मिले सोलापुर के वासियों को पानी, और ऐसे कौन से मुद्दे आपके पास हैं जो जनता के बीच आप उन मुद्दों को लेकर जाएंगे? आता सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की दुहेरी पाईपलाईन आता पूर्ण झालेली आहे आणि त्यासाठी जे नियोजन पाहिजे सोलापूर महानगरपालिकेचे मध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे थोडासा नियोजनाचा अभाव आहे. आज दुहेरी पाईपलाईन आपण या ठिकाणी घातलेले आहेत. आज टाक्या आता कमी प्रमाणात त्या ठिकाणी आज त्याचे टंचाई भासत आहे. त्यामुळे टाक्या देखील उभा करणे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण लोकांना आपण सातत्याने आपण आश्वासन दिलेलं आहे की बाबा येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही दररोज पाणी पुरवठा करू, परंतु त्याच्या अगोदर देखील प्रशासनाच्या माध्यमातून टाक्या पाणी साठवण्याचं जे टाक्या ते त्याचं नियोजन करणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं करू. लोकांना बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून IT पार्क उभा करून या ठिकाणी सोलापूर शहरातले आपण पाहतो की जवळजवळ 3 ते 4 लाख युवक मुलं आज पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. परंतु आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये रोजगाराचा अभाव आहे आणि त्या पद्धतीने रोजगार या ठिकाणी मिळण्यासाठी सोलापूर शहरामधले उद्योगधंदे वाढवण्यासाठी आज माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्रीच्या माध्यमातून, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता विमान सेवा चालू केलेली आहे.
त्यामुळे आपण पाहतो की सोलापूर, गोवा असतील, सोलापूर, मुंबई असेल, आता पुन्हा सोलापूर, हैदराबाद, सोलापूर, तिरुपती यासारख्या विमानसेवा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामुळे दळणवळणाची साधन फास्ट होणार आहे आणि त्यासाठी रोजगाराच्या दृष्टिकोनातून जे मोठमोठे उद्योजक आहेत, ते उद्योगपती आहेत, ते लोक देखील या सोलापूर शहरामध्ये आपल्या या सोलापूर शहरामध्ये उद्योग वाढवतील. त्यासाठी महत्वाचं म्हणजे विमानतळ असणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याबद्दल आता निश्चित सोलापूर शहरामध्ये, सोलापूर मधली युवकांना रोजगार मिळेल अशी पद्धतीचे आम्ही आवाहन करणार आहोत. भंडारी साहब, ये चुनावी जुमला रहेगा क्योंकि कई सालों से सोलापुर के युवाओं को ये सपना दिखाया जाता है कि आईटी पार्क शुरू होगा, लेकिन ये सिर्फ चुनावी जुमला रहेगा या फिर सचमुच आपकी पार्टी के बड़े नेताओं और आप मिल के प्रयास करेंगे कि आईटी पार्क सुरू हो शहर? नाही, मला वाटतं कालच्या पेपरमध्येच की 2 दिवसात जागा फायनल होणार आहे. कारण 3 जागा या ठिकाणी सुचवले होते, त्याच्यामधले 1 जागा निश्चित करणारे असे कलेक्टर साहेबांनी शासनाकडे देखील त्या पद्धतीचं पाठपुरावा त्यांचा चालू आहे. हा म्हणजे उगा आश्वासनाचा भाग नाहीये. आता आपण पाहतो की एवढ्या वर्षापासून या शहरमध्ये जे आमदार प्रणिताई शिंदे हे सत्तेमध्ये असताना त्यांनी केलं पाहिजे होतं, पण तसं काही त्यांनी केलंच नाही. परंतु ना सरकार में आप भी थे, कोणी असू द्या, मी तसं म्हणत नाही की पण त्यांचं काम आहे ना, शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी करायला पाहिजे होते. 15 वर्ष त्यांनी आमदार होते. आपने उसके लिए पाठपुरावा किया क्या? कोशिश? लोकांची मागणीच होती ना. मी एकटा सांगण्यापेक्षा लोकांचे, सोलापूर शहरातले जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, लोकांच्या ज्या काय गरजा असतात त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. पण त्या पद्धतीने गेल्या 15 वर्षात झालेलं नाहीये. पण आता आमदार देवेंद्र कोटे हे 6 महिने झाल्यानंतर त्या पद्धतीने आयटीचा प्रश्न आता केव्हा निर्माण झाला की या 4-5 महिन्यांमध्ये सोलापूर शहराच्या लोकांच्या डोक्यात म्हणजे पेपरामध्ये वाचतो की दररोज आयटीचा प्रश्न कुठेतरी कुठल्या पेपरामध्ये येतो. कारण त्या पद्धतीने चर्चा चालू आहे. माननीय कलेक्टर साहेब देखील त्या पद्धतीने जागा बघत आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की मला ताबडतोब जागा या ठिकाणी सुचवा, त्या पद्धतीने मी पुढचा आदेश देईन. मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलेलं. म्हणजे याच्यासाठी 6 महिन्यामध्ये ही चळवळ निर्माण झालेली आहे ना. याच्या अगोदर 15 वर्षामध्ये केव्हा झालेलं नाही. या 6 महिन्यामध्ये आमदार देवेंद्र कोटे आमदार झाले आणि या आयटी याला प्राधान्य देण्यात आलं आणि लोकांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम करत आहेत. ही आनंदाची बाब आहे. सोलापुर के वासियों को रोज मिले पानी, इसके लिए क्या प्रयत्न करेंगे देवेंद्र भंडारे पार्टी के नेताओं से? आम्ही निश्चित पार्टीच्या लेवलवर सोलापूर शहरातल्या लोकांना दररोज पाणी मिळायला पाहिजे या पद्धतीनं माननीय पालकमंत्री गोरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्या पद्धतीने ज्या काही निधी आणखी निधी लागणार आहे त्या पद्धतीने जास्तीत जास्त निधी आणून सोलापूर महानगरपालिका लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून, पाण्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे से रैपिड फायर क्वेश्चन हम की शुरुआत करते हैं. भंडारे साहब, इनमें से बेहतर आमदार कौन? आमदार देवेंद्र कोटे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय कुमार देशमुख? तिघही आपल्या पद्धतीने बताइए. आपल्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. कोई एक नाही, तसं सांगता येणार नाही ना. तिघही आपल्या पद्धतीने काम करतात आहे. देश का बेहतर प्रधानमंत्री कौन? नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी. भंडारे साहब, बेहतर और लोकप्रिय महापौर कौन सोलापुर का? आरिफ शेख. आरिफ शेख. बेहतर नगर सेवक कौन? बाबा मिस्त्री. बाबा मिस्त्री. देश का अच्छा वक्ता कौन? बैरिस्टर ओवैसी या फिर आदित्य योगीनाथ? आदित्य योगीनाथ. कांग्रेस कमेटी के आप बहुत पुराने कार्यकर्ता हैं, नेता हैं, इसलिए ये सवाल आपसे बनता ही है कि कांग्रेस का बेहतर और अच्छा अध्यक्ष कौन? सुधीर खरड़मल, चेतन नरोटे या फिर यूएन बेरिया? प्रकाश एलगुलवार. इन 3 में से नहीं, प्रकाश एलगुलवार. दोनों भाई में बेहतर कौन? राज ठाकरे या फिर उद्धव ठाकरे? राज ठाकरे. बहुत बहुत धन्यवाद भंडारे साहब, आज हमारे साथ जुड़े, आपने बेहतर चर्चा की. जो
जनता के सवाल थे, कुछ तीखे भी सवाल थे, कुछ मीठे भी सवाल थे, लेकिन बिना हिचकिचाए आपने उसका जवाब दिया। यह हमारा कर्तव्य है कि जो कोई नेता हमारे लोक प्रधान न्यूज चैनल के चर्चा क्षेत्र में आता है तो हम उनको तीखे और मीठे दोनों सवाल करते हैं। जो जनता के सवाल होते हैं हम उनके सामने रखते हैं बिना हिचकिचाए, बड़े बेबाक तरीके से। माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे ने हमें जवाब दिए हैं। आने वाले चुनाव को लेकर उनको हम लोक प्रधान न्यूज चैनल की ओर से ढेर सारी शुभकामनाएं देते हैं, ढेर सारी बधाई देते हैं कि वो ऐसे ही जनता के बीच रहकर लोगों के काम करे, समाज के काम करे, शहर को सुधारने की कोशिश करे। उम्मीद है कि जो जो वादे उन्होंने किए हैं, IT पार्क का मुद्दा हो या पानी का मुद्दा हो या प्रभाग को सुधारने का जो मुद्दा हो, उस पर वो खरे उतरेंगे और उनको पूरा करेंगे। आपको हमारा इस चर्चा क्षेत्र कैसा लगा हमें कमेंट करके जरूर बताएं। हम यही रुकते हैं लोक प्रधान न्यूज चैनल से। मैनुद्दीन नदाब, मेरे साथ देवेंद्र भंडारे और हमारे कैमरामैन अली शेख। जय हिंद।